नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. विदर्भ मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक चालू आहे. याच्यावर राज्य सरकार किंवा काय प्रश्न? बरं का, मी पाठीमागं जेव्हा गृह विभागाचा राज्यमंत्री होतो आणि ग्रामीण गृह विभाग हा माझ्याकडे होता, त्यावेळी सहकार विभागाला, कारण खाजगी सावकारांना लायसन द्यायचा अधिकार हा सहकार विभागाचा आहे, त्यामुळे मी त्यावेळी गृह विभाग आणि सहकार विभाग असं जॉईंट ऑपरेशन त्यावेळी आम्ही राबवलं होतं. म्हणजे कर्जबाजारीपणामुळे जेव्हा विशेषतः विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या केल्या आणि त्याचं जेव्हा खोलवर आम्ही पोचलो की बँकांचं, पतसंस्थांचं, विकास सेवा सोसायट्यांचं कर्ज एका बाजूला आणि खाजगी सावकारांचं कर्ज एका बाजूला, त्या खाजगी सावकारांच्या कर्जाचं प्रमाण किंवा ते जे व्याजावर चक्रव्याज ही जी काही त्यांची खाजगी सावकारी जे म्हणतो आपण पिळवणूक, तर त्याच्यावर आम्ही जॉईंट मोहीम राबवलेली होती आणि त्यावेळी बऱ्यापैकी त्याला प्रतिबंध बसला होता. कदाचित माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि सहकार मंत्री माननीय बाळासाहेब पाटील साहेब, आपला जो प्रश्न आहे तो मुंबईला गेल्यावर मी त्या दोन्ही नेते मंडळींच्या कानावरती घालेन. परत एकदा जर असं काही जॉईंट मोहीम राबवता आली सहकार विभाग आणि गृह विभाग, तर नक्की ह्या खाजगी सावकारांना सुद्धा, आणि बऱ्यापैकी त्याच्यानंतर पायबंद त्याला बसला होता, कारवाई झाल्या, अटक झाली. त्यांची जी काय खोटे स्टॅम्प पेपर वगैरे खाजगी सावकारांनी विशेषतः विदर्भ मराठवाड्यात केली होती, आपण जप्त करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्याला अटकही केली. त्यावेळी आपण ही मोहीम राबवलेली होती. कदाचित परत एकदा शासन त्याचा विचार करेल. ठीक आहे. गेल्या काही दिवसापासून प्रकरण पण होत नाही, त्यांचा व्याज परतावा आलेला नाही. त्याचबरोबर नवीन प्रकरण करायला गेलं तर ठराविक मुवमेंट बदललेलं आहे की वाहन चालन असेल किंवा दुसऱ्या गोष्टी बदलत असेल. अण्णासाहेब महामंडळाला एक रक्कम मिळालेली नाही व्याज परतावा. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे माननीय विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली, पाठीमागं चंद्रकांत दादा अध्यक्ष होते, त्या समितीचा सलग मी गेली 2022पासून सदस्य आहे. आता मागच्या मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. हा विषय त्याच्यामध्ये आला होता. महामंडळाचे अध्यक्ष माननीय नरेंद्र पाटील साहेब त्या बैठकीला होते आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण 750 कोटी रुपयाची तरतूद या 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी केलेली आहे. पूर्वी ही तरतूद 150-200 कोटी रुपयेपर्यंत, 300 कोटी रुपयेपर्यंत असायची. यावर्षी आपण ती 750 कोटी रुपये केलेली आहे आणि अध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि कार्यकारी संचालक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या दोघांची लवकरच संयुक्त बैठक मंत्रिमंडळ आरक्षण उपसमिती, मराठा आरक्षण उपसमिती जी आहे त्यांचे अध्यक्ष विखे पाटील साहेबांच्या बरोबर कालच्या बैठकीत ठरलं. ह्या दोघांची संयुक्त बैठक घ्यायची, सुलभपणा कसा आणता येईल आणि जुना व्याज परतावा जो राहिला आहे 2 आर्थिक वर्षातला तो कसा क्लिअर करता येईल या बाबतीतली सुद्धा चर्चा त्या बैठकीमध्ये झालेली आहे. कदाचित याच आठवड्यातल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर माननीय विखे पाटील साहेब, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष आणि कार्यकारी संचालकांची बैठक घेऊन त्यातनं काहीतरी योग्य मार्ग काढतील. तो अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांचा आहे, त्याच्यामुळे त्याच्यात आम्ही भाष्य करू शकत नाही. ओके. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.